सुप्रभात 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 मित्रांनो, आळंदीमध्ये म्हणजे मित्रांनो पुणे शहरामध्ये असलेल्या प्रभू श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या आळंदी पवित्र ठिकाण म्हणजे संजीवन समाधी या ठिकाणी मित्रांनो आळंदीमध्ये आता सध्या खूप मोठी गर्दी भरलेली आहे। त्या आळंदीला मित्रांनो जसे की संत ज्ञानेश्वर महाराजांच्या आळंदीची पालखी सोहळा जस्ट मित्रांनो काल झालेला आहे आणि आज मी जस्ट निघालो आहे। काही कारणास्तव मित्रांनो मी जाऊ शकलो नाही, पण आज संडे असल्यामुळे मित्रांनो मी नुकतीच तिकडे निघालेलो आहे आणि सध्या मित्रांनो मी आहे मोशीच्या स्टॉपवरती। आता मोशीवरनं मित्रांनो मला समोर एक छोटासा स्टॉप आहे PMTचा, तिथून मित्रांनो आपल्याला सरळ आळंदीकडे जाण्यासाठी सेपरेट बस आहे। मित्रांनो आता मी बस स्टॉपवर आलेलो आहे आणि आता मित्रांनो हलका थोडासा पाऊस सुरू झालेला आहे आणि पेपर काय तर माहिती नाही तिथपर्यंत किती जोरात पाऊस येणार आहे आणि आता स्टॉपवर तर मी थांबलेलो आहे। आता मी वाट बघत आहे PMTच्या येण्याची। तसं PMT येईल तसं मी आपण आळंदीकडे म्हणजे आळंदीच्या रोडला लागू। अरे मित्रांनो यार, समोर गर्दी असल्यामुळे मित्रांनो आपल्याला PMTने बघा इथं स्टॉप दिलेला आहे PMTचा, तेव्हा आपली PMT थांबलेली आहे आणि आता मित्रांनो इथून मित्रांनो आय थिंक आपल्याला इकडं वाहनांना जाण्यासाठी अलाउड नाही आहे आणि इथून आपल्याला चलत जावं लागणार आहे आणि ते बघा मागच्या साईडला आपली बस थांबलेली आहे आणि ह्या चिंबळी फाटा काहीतरी नाव आहे इथं। ह्या फाट्यावरनं मित्रांनो आता आपल्याला आय थिंक मित्रांनो पुढं म्हणजे आळंदीपर्यंत आपल्याला चलत जावं लागणार आहे, कारण PMTचा लास्ट स्टॉप त्या तो दिलेला आहे, त्यामुळे PMT आतल्या साईडला येत नाही। आता माझ्यासारखे मित्रांनो खूप माऊली आता सध्या चलत चाललेले आहेत समोर, आता हे बघा मी पण आता आळंदीच्या त्या रस्त्याकडे चलत चाललेलं आहे आणि मित्रांनो आज वातावरण थोडंसं पावसाचं पण आहे आणि ऊन पण आहे। मित्रांनो आशा करा की ते पाऊस झाला पाहिजे मित्रांनो, पावसात भिजायला खूप मजा पण येते आणि तेवढ्यात मित्रांनो एक प्रकारे कसा असतं मित्रांनो पाऊस यावा पण वाटतो आणि नको पण वाटतो, तर आता पाऊस नाही आला तर बरं आहे। ह्या रूटनं मित्रांनो मी फर्स्ट टाइम येतोय त्यामुळे मला माहिती नाही की ह्या रूटनं किती लांब आहे आणखी, तर असं त्याला आपण जिकडे माऊली चालल्यात सरळ मित्रांनो इथे बघा मित्रांनो प्रत्येक शब्दामध्ये माऊली माऊली मी बोलतोय, ह्याचा एक अर्थ आहे मित्रांनो इथे प्रत्येक स्त्री असो किंवा पुरुष त्यांना मित्रांनो माऊली या नावानंच ओळखलं जातं किंवा माऊली या नावानं संबोधलं जातं, थोडक्यात बोललं जातं। आता म्हणून मी पण प्रत्येक व्यक्तीला किंवा प्रत्येक जणांना माऊली म्हणून बोलतोय। आता लक्षात आलं की मी ऍक्च्युली कोणत्या रोडनं जात आहे, म्हणजे कोणत्या रूटवरनं मी चालत आहे। मित्रांनो हा तो रूट आहे म्हणजे हा तो रस्ता आहे ज्या रस्त्यावरती मित्रांनो आपलं श्री संत गजानन महाराजांचं एक सुंदर असं पवित्र मंदिर आपल्याला त्या रोडवरती पाहायला मिळते, म्हणजे लाईनवरती आहे। त्या लाईनवरनं मित्रांनो आपण समोर जात आहोत आळंदीकडे आणि हे बघा मित्रांनो इथे अशा प्रकारे श्री संत गजानन महाराजांचं एक पवित्र मठ आहे, जे की मित्रांनो ह्याचं पण म्हणजे ह्या मठाचा पण माझा एक ब्लॉग बनवलेला आहे, म्हणजे या पवित्र ठिकाणाचा पण माझा ब्लॉग आहे, तुम्ही माझ्या चॅनलवरती जाऊन डायरेक्ट पाहू शकता। खरंच मित्रांनो संत गजानन महाराजांचं हे पवित्र मंदिर म्हणजे की हे मठ मित्रांनो खरंच बघायसारखं आहे। तुम्ही एकदा माझ्या चॅनलवरती जाऊन किंवा या स्पॉटला येऊन पहिले व्हिडिओ बघा आणि नंतर या स्पॉटला येऊन व्हिजिट करा आणि मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा की मित्रांनो हा गजानन महाराजांचं हे पवित्र ठिकाण कसं आहे आणि आता कसं आहे काय सांगणार मित्रांनो तुम्ही आता बघा आणि कसं आहे कमेंट सेक्शनमध्ये तुमच्या फिलिंग्स माझ्यासोबत शेअर करा। मित्रांनो गर्दी आज खूप असणार आहे रविवार असल्यामुळे, त्याच्या मित्रांनो समोरच थोडीशी जास्त गर्दी चालली, नेमका विषय काय मला माहिती नाही पण बघूया काहीतरी विषय असणार आहे। झी टॉकीज म्हणून काहीतरी आहे, तो काहीतरी आहे बघायसारखं, चला बघूया आपण। वाव यार वाव मित्रांनो हे पहा पाठीमागच्या साईडला मित्रांनो किती सुंदर मूर्ती बनवलेली आहे। मित्रांनो हे ॲक्च्युली झी टॉकीज आणि झी चित्रमंदिर यांच्यातर्फे ही मूर्ती बनवलेली आहे, पाठीमागे एकदम सुंदर मूर्ती आहे मित्रांनो, ही अशा एका गाडीवरती बनवलेली आहे आणि हे झी टॉकीज आणि झी चित्रमंदिर या चॅनल थ्रू एक छोटंसं म्हणजे देखावा या ठिकाणी बनवलेला आहे विठ्ठल आणि रखुमाईंचा। आम्ही तुम्हाला पूर्ण बघा माझ्या पाठीमागे खरंच खूप सुंदर आहे। मित्रांनो खूप सुंदर मूर्ती होती ती आणि ऍक्च्युली मित्रांनो ती झी टॉकीज आणि झी चित्रमंदिर यांच्यातर्फे त्यांनी एक प्रकारे एक अगरबत्तीची ॲडव्हर्टाईज करत आहे। आय थिंक मित्रांनो उपासना अगरबत्ती आय थिंक लॉन्च होईल, आता ती अगरबत्तीचे ते जस्ट असते अशा प्रकारे एक ॲडव्हर्टाईज करत आहेत, म्हणजे त्यांची पब्लिसिटी करत आहेत की त्यांच्या प्रोडक्टची चांगल्या प्रकारे बोलत आहे मित्रांनो। ते एक छोटासा शूट घेतलाय तिथे त्यांनी, आणखी पुढे खूप चालत जायचं आहे मित्रांनो, इथेच खूप बोलत चाललो आहे मित्रांनो, पुढे किती आपल्याला एनर्जी लागणार आहे
कारण गर्दी असणार आहे पुढं. चला पटापट जाऊया आता आपण. आय थिंक मित्रांनो इथं मला काहीतरी खायला पाहिजे. मी समोसे खातो इथं आणि परत पुढे भेटूया. नाही माझ्या एकट्या पुरते पैसे आहेत, नाही तुमच्याकडे तुमचे असले तर तुमचं तुम्ही घ्या. मी आता समोसे खाऊन भेटतो नंतर. ठीक आहे, बाय. बाहेरून येणारी पब्लिक मुख्य म्हणजे मेन दिवशी येऊन दर्शन, पालखीचे दर्शन घेऊन गेली आणि आपण कोण मित्रांनो चाकणमध्ये असून त्या मेन दिवशी येऊ शकलो नाही मित्रांनो. ह्याचं एक मला खंत वाटते, एक गिल्टी फील होते मित्रांनो. असं वाटतं की आपण एवढ्या जवळ असून नाही आलो आणि पब्लिक मित्रांनो लांबून इथं येऊन पालखीचे दर्शन घेऊन गेली. हे बघा, हे सध्या आपण आता ब्रिजवरती चलत चाललो, त्या ब्रिजवरनं. आणि ते बघा खालच्या साईडला मित्रांनो आपली नदी. आणि आता इथून आपण आता पुढे जाऊया. पुढं मित्रांनो मंदिरात जाऊया. मंदिरात पहिलं मित्रांनो आपण सर्वप्रथम पाया पडूया मंदिराच्या, म्हणजे मंदिराचे दर्शन घेऊन आपण ह्या नदीकडे येऊया. पूर्ण इथला परिसर फिरूया. हे बघा मित्रांनो आणखीन पब्लिक आहे, म्हणजे जास्त दूरवरनं आलेली पब्लिक आणखीन पण इथं आहे. आणि ते आता हळूहळू इथून निघून म्हणजे जात आहे परत आपल्या रिटर्न आपल्या घरी. माऊलींवरती किती लोकांचं विश्वास आहे आणि किती श्रद्धा आहे ते तुम्हाला त्या व्हिडिओ मार्फत, त्या ब्लॉग मार्फत तुम्हाला कळून जाईल. तुम्ही ब्लॉग नक्की बघा. आता आपण सरळ मंदिराकडे जाऊया. तर मित्रांनो आता आपण मंदिराच्या जवळ पोहोचलोय. मंदिराच्या त्या डाव्या साईडला एक असा रूट आहे मित्रांनो, रस्ता आहे. त्या रस्त्यावर आपण पोहोचलोय आणि मध्येच मित्रांनो आपल्याला एक मंदिर लागते छोटस, अखिल भाजी मंडई गणपतीचं मंदिर आहे मित्रांनो. अरे बघा मित्रांनो पब्लिक आहे आणखीन पण. हे बघा हे अशी पायऱ्या, अरे यार काय भारी सजवले यार. ते बघा समोर मित्रांनो असं ना एकदम फुलाने सजवलेलं आहे पूर्ण. कमान बनवलेली आहे. दाखवतो मी एक मिनिट. वाव यार, खरंच मित्रांनो खूप सुंदर बनवले. एक मिनिट. हे बघा एकदम भारी यार. चला आता दर्शनासाठी पण आतल्या साईडला जाऊया. चप्पल काढायची आपण. चप्पल कुठे सोडायची मित्रांनो. चप्पल स्वतःला एक वेगळी टाकायची अशी आणि एक टाकायची जेणेकरून आपल्याला पण सापडले नाही पाहिजे. सर्व तर सापडणार तर. चला जाऊया आपल्या साईडला. मित्रांनो आता आपण आपल्या साईडला जातो आणि आपल्या साईडला कॅमेरा लावून असतो. अशी आपल्या साईडला पब्लिक आहे. आपण कमोडीच्या आतल्या साईडला आलो. कॅमेरा अलाउड नसणार. खरंच खूप सुंदर आहे यार मित्रांनो. शेट मंदिराच्या आतल्या साईडला आलो आणि अशा प्रकारे मित्रांनो पब्लिक आलेली आहे आज पण रविवारी असल्यामुळे. चला आता पुढे जाऊन आपण दर्शन घेऊया. बारीक चिमचिम असा पाऊस पडत आहे. मजा येत आहे काय मग. इथं काय हे बघा, इथं संत एकनाथ महाराज यांची मूर्ती आहे. चला आता थोडस पुढे जाऊया आपण आणखी. कारण परिसर एकदम थंड आहे. हे बघा अशा प्रकारे मंदिर कसं आहे.
हे बघा लाईन लागलेली आहे मित्रांनो इथे. हे बघा अशा प्रकारे. तर आपल्याला पण लाईन मध्ये लागावं लागणार आहे. म्हणजे लाईन मध्ये थांबावं लागणार आहे. पण लाईन कुठून चालू आहे ते पाहावं लागेल पहिलं. लाईन कुठून आहे चला बघूया. इथूनच आहे लाईन. आहे बघा इथं लिहिलेलं आहे दर्शन बारीकडे. इथून दर्शनाची वारी चालू होणार. कसं जायचं दर्शनाच्या वारीकडे कुठं दाखवलं अशा प्रकारे हे इथून दाखवलेलं आहे दर्शनाच्या वारीकडे. आता मध्ये आलो इथून दर्शनाच्या वारीकडे असं बनवलेलं आहे. असं असं असणारे बनवलेलं. इथून हे परत हे अशा प्रकारे ॲरो दाखवले ह्या साईडला मधल्या साईडला. फिरून फिरून जावं लागणार. माहिती आपण सेकंड फ्लोअरवर जातो. मित्रांनो खूप गर्दी आहे. थोडी जास्त गर्दी नाही समोर बघू शकता. हे अशा प्रकारे जायचं आहे आपल्याला. चला जाऊया आपल्या साईडला. भारीमध्ये लागलाच म्हणजे काल मित्रांनो ह्यापेक्षा खूप जास्त गर्दी असली असते. आज थोडीशी कमी आहे कारण मुख्य दिवस हा कालचा होता. वारीमध्ये लागला आता आपण पूर्वी वारी मित्रांनो हा सेकंड फ्लोअरवर आहे. पण आता हे बघा अशी ग्राउंडमध्ये बारी लागते. पण आता जास्त पब्लिक नसल्यामुळे शॉर्टकट दिलेला आहे. ते बघा इथून असं जाऊया आता. ते बघा मित्रांनो खिडकीतून दिसत असेल तुम्हाला मंदिर. मंदिराचा कळस आहे मित्रांनो असा दिसतोय यार. खरंच एकच नंबर यार मित्रांनो. ऍक्च्युली ते पानं आहेत केळीचे पानं त्यापासून. मित्रांनो आपण आत्ता जस्ट आता लाईन मध्ये लागलेलो आहोत आणि आपण अर्धा किंवा 1 तास लागेल मंदिराच्या आत जाण्यासाठी. आहे शेवटी आपल्याला जायचं आहे. त्यामुळे आज आपण दर्शन घेऊनच जाऊ. तेव्हा कुठली वाढत चालली मित्रांनो. मध्ये आलो मनीच्या कॅमेरा अलाउड नाही. दर्शन झालं मित्रांनो. अख्ख्यामध्ये पाया पण करून दिलेले नाहीत. काही पाया पडण्यासाठी वाकलेली काय बाहेर डायरेक्टली बाहेर ढकलून दिले. मित्रांनो असं हे चुकीचं वाटतं मित्रांनो एक प्रकारे. मला पब्लिक दूरवरणे येते आणि अख्ख्या पाया पण पडून येत नाहीत लवकर जाऊन. वाईट वाटतं मित्रांनो. एवढं दूरवरनं येऊन पण जर असं जर पाया पडायला पण लगेच टाइम भेटत नाही म्हणलं तर काय करणार. कबड्डी खेळतात मित्रांनो. अशा प्रकारे मित्रांनो आय थिंक कोणत्या तरी गावातर्फे आलेली असणार आहे. कसं खेळतायत
मित्रांनो तुम्हाला जर आतल्या साईडला म्हणजे मूर्तीचे जर दर्शन झाले नसेल तर मित्रांनो तुम्हाला एक छोटेसं व्हिडिओ शूटिंगच्या माध्यमातून म्हणजे टेलिव्हिजनच्या माध्यमातून मित्रांनो तुम्हाला म्हणजे आतलं दर्शन सहज पाहायला भेटेल. तर मित्रांनो आय थिंक ते पण एक चांगलं उदाहरण आहे मित्रांनो. जर काही लोकांना आज जाणं शक्य नाही म्हणजे एवढ्या लांब दूर मोठ्या म्हणजे एवढ्या मोठ्या लाईनमध्ये लागून आतल्या साईडला जाणं आणि माऊलींचं दर्शन घेणं शक्य नसेल तर मित्रांनो हे अशा प्रकारे टेलिव्हिजनच्या म्हणजे स्क्रीनच्या माध्यमातून मंदिराच्या आतली शूटिंग आपल्याला म्हणजे दर्शन पाहायला भेटतं. हे अशा प्रकारे मित्रांनो एकदम आतला व्ह्यू यामध्ये पाहायला दिसतो आपल्याला. एंट्रन्सला म्हणजे बाहेरच्या साईडला जाताना एक वृक्ष आहे मित्रांनो. दोन्ही साईड मित्रांनो मंदिराच्या दोन्ही साईडला हे अशा प्रकारे वृक्ष आहे. मला आय थिंक मित्रांनो ह्या वृक्षाचं पण काहीतरी महत्त्व असणार आहे. मित्रांनो दर्शन झालं आणि आता दर्शन झाल्यावर आता आपण निघालोय इंद्रायणी नदीकडं. नाही व आज वातावरण कसं आहे मित्रांनो, वरी आभाळ कसं आले, पाऊस होण्याची शक्यता आहे. चला आता आपण चप्पल काढून पाण्यामध्ये जाऊया, म्हणजे पाण्यामध्ये थोडंसं पाय आपले वल्ले करूया. हे बघा पाण्याचं जाऊन एकदम मस्त वाटते, मस्त. त्रिवेणी कुंड, let me show you त्रिवेणी कुंड guys. Look at here, it's called त्रिवेणी कुंड. भरलेला आहे सुंदर अशा प्रकारे. पब्लिक आलेली आणखीन वरचीवर येण्यावरच आहे मित्रांनो पब्लिक. बापू मला म्हणतात काय, मला वाटलं मला तर म्हणतात बापू. हे बघा एकदा परत एकदा बघून घ्या इंद्रायणी नदीचा हा वल्ला काठ. सर आता हळूहळू आपण पुढं जाऊया आणि पुढं जाऊन परत काहीतरी परत नाश्ता काहीतरी करून परत रिटर्न बॅक, कारण पाऊस येण्याची शक्यता आहे. तर मित्रांनो शेवटी म्हणायचं गेलं तर थोडक्यात जर तुम्हाला या व्हिडिओमार्फत जर तुम्हाला आळंदीचं ते ज्ञानेश्वर महाराजांचं दर्शन झालं असेल तर मित्रांनो थोडासा सपोर्ट करा. म्हणजे ह्या व्हिडिओला मित्रांनो लाईक करा, कमेंट करा. मित्रांनो तुम्हाला आज आळंदीचं दर्शन झाले आणि तुम्हाला कसं फील होते ते कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. आणि जर हा व्हिडिओ म्हणजे हा ब्लॉग आवडला असेल तर मित्रांनो व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा. आणि मित्रांनो जर अशीच नवीन ठिकाणांची व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या छोट्याशा चॅनलला सबस्क्राईब करा आणि मला सपोर्ट करा, जेणेकरून मी नवीन ठिकाणांना व्हिजिट करून त्याची ठिकाणांची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल. तर चला रिटर्न जाऊया आता.